श्री स्वामी समर्थ ताईंनो, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख येतात, सहन करावे लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ असते आपल्या परीक्षेची आणि विश्वास ठेवण्याची. इथून तिथून विश्वास डगमगू द्यायचा नाही. खरं तर स्वामी लीला तिथूनच सुरू होते. विश्वास तुटू देऊ नका. स्वामींवर विश्वास ठेवा आणि आपली सेवा प्रामाणिकपणे करत राहा. स्वामींना प्रार्थना करा, केंद्रात जा, नारळ घ्या आणि स्वामींना नारळ ठेवून प्रार्थना करा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, भक्तवत्सल भक्ताभिमानी, श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त, गुरुदेव दत्त समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ. असं म्हणून स्वामींना जे काही आपल्या आयुष्यातलं संकट आहे ते स्वामींना सांगा, स्वामींना प्रार्थना करा. माझ्याकडून सेवा करून घ्या आणि माझी जी काही इच्छा आहे, जे काही माझं संकट आहे ते तुम्ही त्या संकटाचं निवारण करा व माझे आई वडील म्हणून माझ्या पाठीशी उभा राहा. स्वामी, माझ्यावरती आलेलं संकट हे तुम्हीच दूर करताल ही माझा विश्वास तुमच्यावरती आहे. माझा विश्वास आयुष्यामध्ये तुमच्यावरचा कधी डगमगू देऊ नका. स्वामींना प्रार्थना करा आणि प्रामाणिकपणे आपल्या सेवेला सुरुवात ठेवा व आपली सेवा मनभावे करा आणि जी काही आपली इच्छा आहे ती स्वामींशी शेअर करा आणि असं मनात ठरवा की माझं खूप लई मोठं संकट नाही आहे आणि जे काही माझं संकट आहे त्या संकटात माझ्यासोबत माझी स्वामी आई आहे आणि तिथून आपल्या सेवेला सुरुवात ठेवा आणि संकटावरती मात करायला शिका आणि आपल्या स्वामीची प्रार्थना करून केंद्रातून घरी गेल्यावर पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीनी काम करा व पॉझिटिव्ह एनर्जीनी स्वामी सेवेला सुरुवात करा. मी नक्कीच सांगन की तुमचं संकट लवकर दूर होईल. स्वामीवर विश्वास असेल तर कोणतंच संकट असं नाही की त्याला पर्याय नाही. प्रत्येक संकटाला पर्याय असतो आणि तो पर्याय आपण शोधायचा आणि संकटावरती मात करायचा ताईंनो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा.